नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर कृषी सेवा भरती 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे यासाठी 484 पदे असणार आहेत। या सरळ सेवा कोट्यातील जी पदे आहेत ते एमपीएससी कडे लवकरच याचं मागणी पत्र पाठवण्यात येईल। आता हे जे मागणी पत्र आहे तर ते वर्ग करण्यात येईल। हे यासाठी जो आरटीआय फाईल करण्यात आलेला त्या आरटीआय मध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे की कोणती कोणती रिक्त पदे असणार आहेत ते सर्व आपण बघणार आहोत। तर हे जे मंत्रालयीन विभागाअंतर्गत जो आरटीआयचा आन्सर आलेला आहे त्याबद्दल थोडंसं बघूया की यामध्ये बघा की जी गट अ ते ब सरळ सेवा भरती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणी पत्र पाठवण्यासाठी सरळ सेवेच्या कोट्यातील उपलब्ध होणारी पदे खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे। तर या रिलेटेड काही पदे असतील जसे की महाराष्ट्र कृषी सेवा। आता यामध्ये गट अ चे जे पोस्ट आहेत कृषी उपसंचालक यासाठी एकूण रिक्त पदे जी आहेत ती 24 रिक्त पदे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब तंत्र अधिकारी संवर्ग 78 या रिलेटेड ही पद भरती असेल। त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ संवर्गासाठी 137 पोस्ट असतील 137। देन आहे कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब कनिष्ठ राजपत्रित संवर्ग यासाठी 236 पोस्ट आहेत। महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब सहाय्यक प्रशासकीय अधिकारी याच्या 9 पोस्ट आहेत। अशा टोटल 484 पदे आहेत। आता प्रश्न उरतो की 484 पदे रिक्त आहेत, ठीक आहे, तर यासाठी पूर्ण 484 पदांसाठी पदभरती येईल का हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो। तर नाही, तर 484 मध्ये काय असतील काही पदे ही स्थायी असतील म्हणजे परमनंट बेसिसवर, काही अस्थायी असतात म्हणजे जसे की टेम्पररी बेसिसवर किंवा काही पदे पदोन्नतीने असतात। तर त्या प्रकारे वॅकन्सीज येत असतात। परंतु आता या 484 पदांमध्ये ही जी पदे आहेत ती काय होणार आहेत बायफर्गेट केली जातील आणि त्याद्वारे तुमची जी रिक्रुटमेंट आहे ती होणार आहे। परंतु आता कृषी सेवेची जी एक्झाम आहे याचं मागणी पत्र हे आरटीआयच्या उत्तरामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जे एमपीएससी कडे मागणी पत्र पाठवण्यात येईल। तर याद्वारे ही जी एक्झाम आहे ती आता एमपीएससी कडेच वर्ग करण्यात येणार आहे। तर याचा सुद्धा जो पॉइंट आहे तो आपण पुढे बघूया, ठीक आहे। तर यामध्ये बघा सदरील मागणी पत्र वित्त विभागाकडील उपसमितीच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात आले असून आता जे मागणी पत्र आहे ते कुठे पाठवण्यात येईल लोकसेवा आयोगास पाठवण्यात येईल। त्यामुळे ही जी रिक्रुटमेंट आहे ती काय केली जाईल या विभागाअंतर्गत केली जाईल। याचं जर रिक्त पदांचं आता जर आपल्याला समाधान न झाल्यास 30 दिवसांच्या आतमध्ये पुढे सेकंड अपील आपण करू शकतो। तर त्याद्वारे ज्या रिक्त पदे असतील ती काय करणार आहेत आपल्याला समजणार आहेत। तर अशा प्रकारे ही जी एक्झाम आहे ती लोकसेवा आयोगामार्फत लवकरच पदभरती ची जी रिक्रुटमेंट आहे ती आपण अपेक्षा करतो। ही जी पदभरती आहे 484 पदांपैकी जी स्थायी पदे आहेत आणि तसेच जी एक्झाम थ्रू म्हणजे सरळ सेवा कोटा थ्रू जो असतो तसेच काही पदोन्नतीचा कोटा असतो। सरळ सेवा कोटा म्हणजे स्पर्धा परीक्षा थ्रू ज्या एक्झाम्सच्या रिक्रुटमेंट होत असतात तर अशाद्वारे ही पदभरती आपल्याला बघायला मिळेल। असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या